नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 222 ते ओवी 232च्या सहवासात आपण जाऊया. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तितकाच गंभीर आहे. मरणाबद्दलची योग्य वेळ, अयोग्य वेळ, योग्य मार्ग, अयोग्य मार्ग ह्यावरचं निरूपण हे चालू आहे. जे ब्रह्मोपासक आहेत ते समयोगाचा क्षण साधत आपला देह ठेवतात आणि अशा वेळी ठेवतात की त्यावेळी ते ब्रह्मस्वरूपच होऊन जातात. भगवंत म्हणतात, अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा, तेवींची हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी. भगवंत म्हणतात, धनुर्धरा हे लक्षात घे. हा जो मार्ग तुला सांगितलाय त्या मार्गाचं सामर्थ्य लक्षात घे. ही जी वेळ तुला सांगितली त्या वेळेचं महत्त्व लक्षात घे. कारण ही वेळ ज्याला साधली तो ब्रह्मस्वरूपच झाला. त्यामुळे हा उजू मार्ग हा उत्तम मार्ग आहे. कुठे? स्वपुरा यावयासी. स्वपुरा, पुरा म्हणजे स्वतःचं घर, धाम, निज धाम, आत्मस्वरूपापाशी यायला हा उत्तम मार्ग आहे. येथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. या मार्गावरती अग्नी ही पहिली पायरी आहे, तर ज्योत स्वरूप ही दुसरी पायरी आहे, दिवस ही तिसरी पायरी, तर शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे. या मार्गावरच्या टप्प्यांना ह्या दिलेल्या उपमा आहेत. 4 पायऱ्या, 4 महत्वाच्या गोष्टी या ओवीत सांगितल्या आहेत. अग्नी, ज्योत, दिवस आणि शुक्ल पक्ष. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, आणि 6 मास उत्तरायण ते वरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. ह्याच मार्गावरती 6 मास, 6 मास, उत्तरायणातले 6 मास ही सर्वोच्च पायरी आहे. ह्या पायरीवर येऊन कुठं येणं घडतं, तर योगी सायुज्य सिद्धी सदन पावती. ज्या सदनाला, ज्या घराला प्राप्त होतात, योग्यांना सायुज्य सिद्धी सदन प्राप्त होतं. अर्थात मोक्षरूप, मोक्ष स्वरूप, सिद्धी स्वरूप सदनाला योगी प्राप्त करून घेतात. हा उत्तम काळू जाणीजे, याते अर्चिरादी मार्गू म्हणिजे, आता अकाळू तोही सहजे सांगे ना ऐके. हा जो काळ आम्ही सांगितला ह्यालाच उत्तम काळ म्हणतात. आणि हा जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाला अर्चिरादी मार्ग म्हटलं जातं. हा एक मार्ग झाला. आता दुसरा मार्ग अकाळ म्हणजेच अयोग्य काळ. तो मार्ग कुठला आहे तेही मी सांगतो, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. पुढे म्हणतात, तरी प्रयाणाचेनी अवसरे, वातू श्लेष्मू सुभरे, तेणे अंतःकरणी अंधारे, कोंदले ठाके. अंतकाळ आलेला आहे आणि त्याच वेळी कफ, वात, पित्त हे वाढलेलं आहे.
आणि अशा परिस्थितीत देहामध्ये अंतःकरणात केवळ अंधाराचं साम्राज्य असतं. अंधाराशिवाय दुसरं काहीच राहत नाही. सगळीकडे अंधार कोंडून राहतो. देहाची अवस्था कशी होते तर सर्वेंद्रियां लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. अहो त्या अंधकारमय अवस्थेमध्ये स्मृती म्हणजे स्मरणशक्ती तर भ्रमितच झालेली असते. भ्रमामध्येच ती बुडून जाते. देहाची अवस्था अर्थात देहाच्या इंद्रियांची अवस्था लाकडासारखी असते. लाकूड ज्याप्रमाणे एके ठिकाणी पडून राहतं, अर्थात लाकूड काही चेष्टाच करू शकत नाही, एका जागी पडून राहतं, तशी देहाची अवस्था होते. मनाची ही तीच स्थिती. मन होय वेडे, मनाला काहीच सुचत नाही. त्याचं सावधपण गेलेलं असतं. मन सुद्धा वेड्यासारखं भरकटतं आणि त्या अंधारात प्राणाचा कोंड मारा होतो. अग्नीचे अग्नीपण जाये, मग तो धूमची अवघा होये, तेने चेतना गिवसिली ठाये शरीरींची. हे वर्णन एखाद वेळेस आपल्याला ऐकवणार नाही की काय देहाची अवस्था होते, परंतु आपल्याला सावध करण्यासाठीच, घाबरवण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठीच ज्ञानोबारायांनी हे इतक्या सविस्तरपणे सांगितलंय. ते म्हणतात, शरीरातला अग्नी विझून गेला. अहो अग्नी विझला पण धूर राहिला. मग देहामध्ये सर्वत्र धूरच भरून राहतो आणि धुरामध्ये गुदमरायला होतं. तीच अवस्था जीवाची होते. त्या धुरामध्ये शरीरातला चेतन वर्ग हा अडकून पडतो, तो तिथे गुदमरतो. जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडद ना उजाळ, ऐसे झावळे होय. अहो ज्याप्रमाणे आकाशात चंद्र उगवलाय, पण त्या चंद्रावरती आभाळ पडावं. ते आभाळ कसं आहे तर गडद आहे, सदट आहे. आणि ते गडद कशामुळे तर सजळ, पाण्याने भरलेले असे ते ढग जे दाट आहेत, गडद आहेत, ते चंद्राला घेरतात. आणि मग त्यामुळे ना उजेड ना अंधार, अशी एक वेगळीच अवस्था तयार होते. ऐसे झावळे होय, का मरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी. ज्ञानोबाराय म्हणतात, ही चंद्राची जशी अवस्था होते, अर्थात तशीच जीवाची अवस्था होते. जीव कसाय, ना धड मेलाय ना धड सावध आहे, अशी जीवनाची अर्थात जीवाची अवस्था होते. आणि त्यामुळे आयुष्य तर मरणाच्या दारात पोचलेलं असतं, पण मरण यायला सुद्धा एक वेळ असते, त्याची ही मर्यादा असते. त्या मर्यादा रूप वेळेपाशी येऊन आयुष्य थांबलेलं असतं. ऐसी मन बुद्धी करणी, सभोवती धुमा कुळाची कोंडणी, तेथ जन्मे जोडलिये वाहणी, युगची बुडे. अशी ही जी वेळ आहे, अशा वेळी मन बुद्धी इंद्रिय यांची आत्ता वर्णन केल्याप्रमाणे स्थिती झालेली असते. सगळीकडे धूरच धूर, दुसरं काहीच नाही, अंधकार. आणि त्यामुळे अशा प्रसंगी आपण जीवनभर जो अभ्यास केला, तो अभ्यास
संपूर्णपणे वाया जातो. हागा हातींचे जे वेळी जाये, ते वेळी आणिका लाभाची गोठी के आहे. म्हणूनी प्रयाणी तव होये, येतुली दशा. ज्ञानोबाराय म्हणतायत की अहो, अशी जी वेळ येते त्यावेळी हाती जे आलेलं असतं तेच नाहीसं होतं. जे हाती आलंय ते नाहीसं होतं. अशा वेळी आपल्याला अजून काही मिळेल ही गोष्ट तर दूरच राहिली. ज्ञानोबाराय हे भगवंताचे शब्द आपल्याला सांगतायत. भगवंता अर्जुनाला अशा पद्धतीने समजावून सांगतायत. अर्थात हे आपल्याही साठीच आहे, किंबहुना आपल्याच साठी आहे की अशी जी वेळ आली आहे, अशा वेळी अजून लाभ काय होणार? जे हातचं होतं तेच आता गेलेलं आहे. आणि अशी ही जीवाची अवस्था होते. माऊली हो, ही अवस्था ऐकताना सुद्धा मनामध्ये एक गंभीरपणा येतो. हा गंभीरपणा आवश्यक आहे की ज्यामुळे आपण सावध होऊ, भगवंताचं स्मरण करायला लागू आणि त्याला शरण जाऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.